मारू का हा मारू कोण दे रे मारू एक झापड पडली मारू. तर जय श्रीराम मित्रांनो, मी पवन तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आम्ही चाललो होतो कॉलेजमध्ये, कारण आज होती आमच्या सुपर सिनियरची फेअरवेल पार्टी. तर निखिल भाऊ खाली तयारच होते आणि संदेश भाऊ नेहमीसारखं लेटच करत होते. तर पहिले आम्ही चाललो होतो हनुमानजीच्या मंदिरात, कारण आज होता शनिवार आणि त्यातल्या तर शनी अमावस्या, त्याच्यामुळं आम्हा तिघांना पण होता आज उपवास. तर पहिले दर्शन वगैरे केलं. हे मंदिर तुम्ही बघू शकता, एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. तर दर्शन वगैरे करून मग आम्ही निघलो आमच्या कॉलेजच्या रस्त्याने. तर ही आहे आमचं कॉलेज, सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड अमरावती. आमच्या कॉलेजच्या बिल्डिंगपेक्षा नावच मोठं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर मग आम्ही केली गाडी वगैरे पार्क आणि आलो अंदर. तर इथं आमच्या क्लासमेट्स मेकअप करून तयारच होत्या प्रोग्रामसाठी. तर बाकी मग आम्ही आलो मेन हॉलमध्ये. इथं बघू शकता आमचे विद्यार्थी डेकोरेशन वगैरे चालूच होते, कारण आमची होती ऑर्गनायझर बॅच. तर जे काम करत होते ते करत होते आणि बाकी रिकाम तिकडे बसलेलेच होते, जसे की यश भाऊ आणि संदेश भाऊ. तर मग आम्ही केला प्रोग्राम स्टार्ट. प्रिन्सिपल वगैरेला बोलवलं, बाकीचे जे पाहुणे होते त्यांना बोलवलं. आणि तुम्हाला जास्त पब्लिक दिसत नसेल, कारण आमचे 3च बॅच होते. आणि हे आपले कॅमेरामॅन अजिंक्य भाऊ, डीजे ऑपरेटर भाऊराव पाटील. तर हा व्हिडिओ आम्ही आमच्या सिनियरसाठी बनवला होता. हा व्हिडिओ तुम्ही बघा, एन्जॉय करा आणि मला सांगा कसा वाटला. त्याच्यानंतर मग मी, यश, संदेश खाली आलो, कारण आम्ही रिफ्रेशमेंटचं अरेंजमेंट केलं होतं. तर हे यश आणि संदेश भाऊची तुम्ही बघू शकता ताकदचं प्रदर्शन करत आहे काकून पुढं. तर जेवणात तुम्ही बघू शकता आता काय काय येतं. पहिले इथं आहे छोलेची भाजी, मग भटुरे, तिकडे आहे मसाला भात आणि कढी, आणि स्वीटमध्ये आम्ही ठेवले होते मोतीचूरचे लड्डू. तर मग सर्व कार्यक्रम एकदम उत्साहात पार पडला. आणि डेकोरेशन कम्युनिटीनं पण त्यांचं काम खूप छान केलं. त्याच्यानंतर मग आम्ही सर्व काम निपटून कॉलेजचं जिथलची ती वस्तू तिथं ठेवून आम्ही आलो वापस आमच्या रूमवर. त्याच्यानंतर आम्ही रूमवर गेलो आणि थोडा रेस्ट केला, बसलो थोड्या रूमवर आणि मग गेलो मेसवर, कारण आम्ही कॉलेजमध्ये काही जेवण केलं नव्हतं, कारण आज आमचा होता उपवास. तरी तर मेसवर आल्यावर अद्विक आणि निखिलचे झाले भांडणं. तर तुम्ही मजा बघा त्यांची, मजा बघा आणि मला सांगा कसं वाटलं तर त्यांचे भांडणं बघून. मारू कोण दे रे तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू आपण परत नवीन ब्लॉगमध्ये अशाच नवीन कॉमेडी कंटेंट सोबत. तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.